नमस्कार, मी चेतन टाकसाळे, सॉफ्टेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस पुणे. ग्रंथपाल दिन जवळ आलेला आहे. 12 ऑगस्ट हा दिवस आपण ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करत असतो. या निमित्ताने अनेक ग्रंथपाल वेगवेगळ्या क्विज ऑर्गनाईज करत असतात. वेगवेगळे वर्कशॉप, सेमिनार, कॉन्फरन्सेस ऑर्गनाईज करत असतात. त्यासाठी लागणाऱ्या क्विज ह्या कशा पद्धतीने बनवायच्या आहेत आणि त्या आपण ए आयच्या माध्यमातून आणि कॅनवा ए आयच्या माध्यमातून हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आपण व्हिडिओकडे जाऊया. पहिल्यांदा आपल्याला जायचं आहे कॅनवामध्ये. कॅनवामध्ये गेल्यानंतर आपल्याला कॅनवाचा जो डॅशबोर्ड आहे, व्हॉट विल यू डिझाईन टुडे, तर इथे आपल्याला युअर डिझाईन टेम्पलेट आणि कॅनवा ए आयचा ऑप्शन आलेला आहे आणि ते लेफ्ट साईडला पण कॅनवा ए आयचा ऑप्शन आलेला आहे. कॅनवा ए आयच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे कोड फॉर मी मध्ये जायचं आहे. ही जी क्विज आपण बनवणार आहे ही आपण एक वेब बेस्ड क्यूज बनवणार आहेत, जी तुम्ही तुमच्या वेबसाईटवर इमिजिएटली लिंक करू शकता. इमिजिएटली हे कोड उचलून तुम्ही तुमच्या वेबसाईटला टाकू शकता आणि त्या वेबसाईटची लिंक विद्यार्थ्यांना तुम्ही पोचवू शकता. ओके. ही कशी बनवायची आपण ते बघूया. तर मी तुम्हाला सांगितलं आहे की इथे तुम्हाला ऑप्शन मिळेल कोड फॉर मी आणि इथे तुम्हाला डिस्क्राईब युअर आयडिया. ओके, तर तुम्हाला आयडिया इथे तुमची टाकायची. सॉरी, इथे कोड फॉर मी नंतर इथे बायोलॉजी क्विजवर तुम्हाला टिक करायचं आणि ही क्विज जी आहे ही डिलीट करायची आहे आणि इथे तुम्हाला तुमची क्विज इथे तुम्हाला रन करायचं. जसं मी क्विज आपल्याला कशा पद्धती पाहिजे, त्याचा रिझल्ट कसा पाहिजे, ओके, हे सगळं आपल्याला इथं थोडक्यात डिस्क्रिप्शन आपल्याला द्यायचं आहे. आपण इथे सांगणार आहे जनरेट क्विज ऑन डॉक्टर एस आर रंगनाथन, फादर ऑफ लायब्ररी सायन्स इन इंडिया. ओके, यांच्यावर आम्हाला एक क्विज जनरेट करून पाहिजे आहे. फॉर सेलिब्रेटिंग लायब्ररियन लायब्ररियन्स डे. लायब्ररियन्स डे ऑन 12th ऑगस्ट. ओके, अजून आपल्याला काय काय त्यामध्ये ॲड करायचं ते आपल्याला इथंच आता करायचं आहे. गिव स्टुडंट नेम, रोल नंबर, क्लास and email for registration. After registration, quiz will be start. ओके, असं आपल्याला पाहिजे. then result will be give of every student class wise and grades and give report in Excel or PDF format, copy paste. असं मी त्यांना दिलेलं आहे. आता इथं आपण दिलेलं क्लास वाईज, मग आता इथं आपल्याला समजा क्लास ॲड करायचे असेल तर क्लास समजा इथं ॲड क्लास फर्स्ट ॲड क्लास वाईज, ठीक आहे. आता तो क्लास स्वतः ॲड करून घेईल. तर आपण फक्त एवढी माहिती आता दिलेली आहे. जर त्यात काही बदल लागत असतील तर आपण वेळोवेळी ते बदल करू शकतो. आता मी सध्या ही क्विज रन करतो. ओके, इथं वन मुवमेंट त्यांनी लिहिल्यानंतर जनरेटिंग युअर कोड असं त्यांनी दिलेलं आहे. तर आपल्याला हे कोड जे आहेत हे HTML कोड आपल्याला भेटणार आहे डायरेक्टली या क्विजचे आणि हे कोड कॉपी करून आपण डायरेक्टली आपल्या वेबसाईटवर हे कोड टाकू शकतो. ओके, तर जनरेट करतोय क्विज, आपण बघूया. ही क्विज जनरेट झाल्यानंतर अजून आपल्याला त्यात जर काही बदल घडवायचे असतील तर तो बदल ते आपल्याला घडवता येतात.
आपल्याला किती क्वेश्चन्स पाहिजेत वगैरे वगैरे आपण ते सांगू शकतो. 10 क्वेश्चन पाहिजेत, 15 क्वेश्चन पाहिजेत. मी आता तसं काही लिहिलं नाही आहे, पण हळूहळू आपण यामध्ये ह्या फॉर्ममध्ये सुधारणा करू शकतो, या क्विजमध्ये आपण सुधारणा करू शकतो आणि त्यानुसार परत याचे वेगवेगळे व्हर्जन्स जे आहेत ते आपल्याला इथं भेटत जातात. ओके. सो थोडा वेळ लागतो हे सगळं कोडिंग लिहिण्यासाठी, पण कॅनवा ए आय आपल्याला खूप छान कोड लिहून देतो आणि जेणेकरून आपल्याला ह्या कोड थ्रू आपण विद्यार्थ्यांपर्यंत आपली क्विज पोचवू शकतो. सो आपली कोड लिहून झालेला आहे आणि आपली इथे क्विज तुमच्या समोर आत्ता इथे आलेली आहे. हे बघा, इथं डॅशबोर्ड वगैरे त्यांनी ऑलरेडी सेट करून दिलेला आहे. मी तुम्हाला जसं म्हणलं की क्विज आपण नॉर्मली गुगल फॉर्मवर वगैरे घेत असतो, पण ही वेब बेस्ड आहे. ते कोड आलेले त्याचे बघा. हे कोड कॉपी केला तुम्ही तर तुम्ही कोणत्याही वेबसाईटवर एम्बेड कोड करून त्यामध्ये हे जर कोड टाकले तर तुमचा असाच्या असा फॉर्म तुम्हाला विद्यार्थ्यांना शेअर करता येईल. ठीक आहे. तर आता हे तुम्हाला एक क्विज आपण सोडूया. तर मी इथं नाव टाकतो, रोल नंबर टाकला, इथे क्लास तुम्ही सिलेक्ट करा, इथे ईमेल तुम्ही टाका, ठीक आहे. त्यानंतर रजिस्टर अँड स्टार्ट क्विज, म्हणजे इथं रजिस्टर झालो आपण आणि क्विज स्टार्ट. इथं टायमर पण त्याने दिलेला आहे. ठीक आहे. आता मी इथे आन्सर करेक्ट वगैरे मी ते बघत बसत नाही आहे. मी आता फटकन क्विज सॉल्व करतो वेळेअभावी. मी फक्त टिक 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 करत जात आहे. नंतर जे बरोबर येतील चूक येतील मी ते बघत बसत नाही आहे. पण अशा पद्धतीने मुलं हे सॉल्व करणार आहेत. ठीक आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला इथे हे बघा असं एक 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 क्विज जी आहे तुमची सॉल्व होत जाईल. आणि सबमिट क्विज. ओके. तर आता मला बघा इथे 4च माझे बरोबर आले, त्यामुळे स्कोर 40% झाला. ग्रेड एफ आला आहे. टाईम टेकन 37 सेकंदामध्ये मी केलेलं आहे. करेक्ट आन्सर 4, इनकरेक्ट आन्सर 6. त्यानंतर इथे बघा माझं टोटल स्टुडंट किती लोकांनी केलं, एव्हरेज 40, क्विज कम्प्लिटेड क्विज 1. आणि इथे खाली लिस्ट तुम्हाला मिळणार आहे मुलांची, ही तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. आणि हे डाउनलोड एक्सेल रिपोर्ट, डाउनलोड PDF रिपोर्ट. तर हे जे आहे हे आपल्याला थोडंसं इथे अजून वेगळ्या पद्धतीने आपल्याला डाउनलोडचं ऑप्शन मिळेल आणि डाउनलोड पण करता येईल. पण त्यासाठी आपल्याला इथे व्हर्जन अपडेट करून अजून यामध्ये सुधारणा करावं लागणार आहे. परंतु असा जरी डॅशबोर्ड आपल्याला मिळाला सुरुवातीला, तरी आपण खूप चांगली क्विज मुलांना आपण रन करून देऊ शकतो. आणि अशा पद्धतीच्या क्विजनुसार मुलांना पण या गोष्टी इंटरेस्ट थ्रू मुलं यामध्ये काम करू शकतात. म्हणजे क्विज सोडवू शकतात. तर तुम्ही रिसेट केलं की पुन्हा हे पेज रिसेट होईल आणि इथं अशा पद्धतीने तुमचं ही क्विज जी आहे ती तुम्हाला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल. आता ही क्विज जी आहे ही तुम्ही तुमच्या वेबसाईटवर कशा पद्धतीने इम्पोर्ट करणार किंवा कशी टाकणार, तर हे कॉपी कोड तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. समजा आता तुम्ही जर गुगल साईट वापरत असाल तर तुम्हाला इथं गुगल साईट्सवर जायचं आहे. गुगल साईटवर तुम्ही गेल्यानंतर सध्या मी न्यू ब्लँक साईट घेतो. इथे ब्लँक साईट घेतल्यानंतर बघा इथे जे पेज आहे, कोणचंही पेज ज्यावेळेस तुम्ही न्यू पेजमध्ये इन्सर्ट करसाल, समजा एखादा पेज, ठीक आहे, इथं मी क्विज नावाचं एक पेज इन्सर्ट केलेलं आहे. ठीक आहे. ही त्याचं हेडर झालं आणि ह्या क्विजला तुम्हाला इथे एक सेकंड ठीक आहे. तर आता तुम्हाला इथे इन्सर्टचं ऑप्शन भेटतं या पेजला. इथे एम्बेडचं ऑप्शन भेटतं आणि एम्बेड कोडचं ऑप्शन येतं. इथे एम्बेड कोड करायचं, नेक्स्ट करायचं आणि इथे इन्सर्ट करायचं. हे बघा डायरेक्टली त्या पेजवर, तुमच्या पेजवर ही क्विज जी आहे ती तुम्हाला रिफ्लेक्ट झालेली दिसणार आहे फुल पेजवर. ठीक आहे. आणि मुलांना तुम्हाला हवी तशी तेवढी तुम्ही इथे त्यांना देऊ शकता याचा ॲक्सेस, कारण तुमची ऑलरेडी वेबसाईट आहे म्हटल्यानंतर तुम्ही त्या वेबसाईटवर टाकू शकता. हे बघा. आणि तुम्हाला रिझल्टसुद्धा इथेच भेटणार आहे, समोरच रिझल्ट भेटणार आहे. त्यामुळे रिझल्टचंही काही अडचण नाही आहे, कॉपी पेस्ट करता येतो रिझल्ट. हे बघा लायब्ररी नाही, क्विज. इथं तुम्ही थोडंसं डिझाईन करा, क्विज झालं. हे पेज थोडंसं डेकोरेट नंतर तुम्ही तुमच्या हिशोबाने करा आणि इथं क्विज तुमची स्टार्ट होईल. तुम्ही पब्लिश करू शकता. पब्लिश केल्यानंतर ही क्विज स्टार्ट होऊन जाईल. ठीक आहे.
आता हे मी पब्लिश केलेलं नाही आहे, त्यामुळे ते होणार नाही, परंतु तुम्ही तुमच्या वेबसाईटवर ते करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला एम्बेड कोड जे हे मिळालेले आहेत, या कोडच्या माध्यमातून तुम्ही तुमची क्विज, खूप छान क्विज तुम्ही मुलांना ह्या लायब्ररियन्स डेला देऊ शकता. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.